Good. Okay. We can start your debate. Let's start. India versus इंट्रोडक्शन. माझं नाव सोम ततेसर जाधव, टी इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल मध्ये आहे आणि माझा टॉपिक आहे की इंडिया ॲज अ भारत मी सपोर्ट मध्ये बोलणार आहे. आता G20 मध्ये इंडिया या कंट्रीला काही देशांनी लेटर मध्ये भारत म्हणून उल्लेख केला, तर इतका प्रचंड गदारोळ झाला की हे चुकीचं आहे. इंडिया ही आयडेंटिटी ते रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतायत किंवा इंडिया एका पार्टीसाठी एका एकत्रित पार्टीसाठी जे नाव दिलं त्याला ते अपोज करतायत. म्हणजे हा एक प्रकारे पॉलिटिकल त्या ऍडव्हान्टेज साठी त्यांनी तो मुद्दा उचललेला, ना की आपल्या देशाबद्दल त्यांना काही भावना होती. जर भारत नावाचा एवढा विरोध होतोय तर तेच आपल्याला दाखवून देतं की आपल्या सभ्यता, आपल्या संस्कृती, आपल्या ज्या देशाच्या परंपरा आहेत त्या परंपराला किती विरोध आहे. तर जो मुद्दा मांडला गेलेला आहे की G20 समिट ही झाली, जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की G20 समिट ही ह्या वर्षी भारतामध्ये झाली, विविध देश हे आपल्या देशामध्ये आले. तर भारत हे आपण त्याच्यासोबत इमोशनली कनेक्ट झालेलो आहे, आपल्या संस्कृतीशी जोडले गेलेला आहे. पण इंडिया हा असा शब्द आहे की जो ओव्हरऑल, जर आपण ओव्हरऑल द वर्ल्ड म्हणजे पूर्ण दुनियेच्या ह्यानी जर विचार केला तर इंडिया हा शब्द जास्त एक्सेप्टेबल आहे देन भारत. आता आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली आहे. जेव्हा कॉन्स्टिट्यूशन निर्माण करत होते तेव्हा नक्कीच इंडिया नाव ठेवणं गरजेचं होतं. जेव्हा ते कॉन्स्टिट्यूशन आपले जे निर्माते होते त्यांनी ती अपरिहार्यता समजली की इंडिया नाव ठेवणंच चांगलं आहे, कारण जे फॉरेन मध्ये जे आपले रेसिडेन्शियल होते इंडिया नावाचे ते आपण त्याच्यावरती क्लेम करू शकतो, ना की दुसरे राष्ट्र, कारण तेव्हा इंडिया पाकिस्तान एकत्र होतं त्यामुळे. तर आता 60 वर्ष झाली, आता तो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकत नाही. आता जे आपले बाकीच्या ठिकाणी इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याला इंडियामध्येच ते समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे जर 60 वर्ष झाली आपण त्या नावाचा फायदा घेतला तर आता जे नाव आपल्याला इंग्रजांनी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी जे नाव दिलं त्याची काय गरज आहे असं मला वाटतं. मग ते आपल्याला एक प्रकारचं आपल्यावरती कुणीतरी राज्य केलंय हेच त्याच्यातनं सिग्निफाय होतं असं मला वाटतं. 1947 साली भारत स्वतंत्र झाला हे मान्य आहे, पण एखाद्या देशाचं नाव, जसं शेक्सपियर म्हटले होते की व्हॉट इज इन द नेम, तर एखाद्या देशाचं नाव हे भावनिक, म्हणजे आपला त्याच्याशी भावनिक अटॅचमेंट, इमोशनल अटॅचमेंट काय आहे किंवा ती संस्कृती काय आहे ह्याच्यापेक्षा सद्यस्थितीला भारत ज्या स्टेपवरती उभा आहे त्या स्टेपवरती हे महत्वाचं आहे की आपण आपल्या भावना बाजूला ठेवून इंटरनॅशनली भारतासाठी जे महत्वाचं आहे की इंडिया हे नाव असणं हे जास्त महत्वाचं आहे. तर त्यामुळे ते नाव जसं आहे ते तसंच ठेवलं गेलं पाहिजे किंवा त्याच प्रोसेसने ते कंटिन्युएशन झालं पाहिजे. जर मॅडम बोलल्या की भावना इमोशन्स हे भरपूर काही इमोशन जर आपण चांगल्या पद्धतीने वापरले तर ते प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट, चांगल्या डेव्हलपमेंट मध्ये पण होतं. जर आपण भारत हे इमोशन जर वापरलं तर आपण इथल्या इंडिजिनियस भारतीय कला, संस्कृती, इथे निर्माण झालेल्या वस्तू ह्यांचा रिस्पेक्ट करतो, जे की आता इंडियामध्ये आपल्याला दिसून येत नाही. वेस्टर्न संस्कृती, बाहेरच्या संस्कृतीपासून आपण भरपूर इन्फ्लुएन्स झालोय. तर जर भारत नाव केलं तर भविष्यात आपल्या संस्कृतीला जगात ओळख होईल आणि प्लस आपण निर्माण केलेल्या वस्तूंच्या जगात चांगला आपल्या वस्तूंचा भाव मिळेल असं मला वाटतं. आता आपण असं म्हणतो की विविधतेमध्ये एकता हे आपल्या भारताचं आपण एक गुण वैशिष्ट्य म्हणू शकतो की इंडिया इज युनिटी इन डायव्हर्सिटी. तर भारत हे नाव महाभारतातला जो राजा होता भरत राजा त्याच्यावरून हे नाव आलं. पण इंडिया हे असा शब्द आहे जो कुठल्याही एखाद्या कास्टशी, रिलिजनशी, एखाद्या एपिकशी किंवा कोणत्याच ह्याच्याशी निगडीत नाहीये. तसं भारत आपण म्हणू शकतो की काही लोक हा प्रश्न उठवू शकतात की महाभारतातल्याच राजाचं नाव का, दुसरं एखादं नाव का देऊ शकत नाही, तर ते लोकांचे रिलिजियस सेंटिमेंट्स हर्ट होऊ शकतात. तर त्यापेक्षा भारत हे जे इंडिया जे नाव आहे ते तसंच ठेवलं जावं. भारत हे रिलिजियस कंटेक्स्ट मध्ये आहे, हो मी मान्य करतो की एका रिलिजनच्या नावानुसार ते दिले गेलं आहे. पण जर ते आता सगळ्या आपल्या देश आज भारत म्हणून ओळखतात, कॉन्स्टिट्यूशन ज्यांनी तयार केले त्यांनी हा विचार नसेल केला का की तो रिलिजन्स मध्ये एखाद्या रिलिजन मध्ये त्यांनी का असं लिहिलं इंडिया दॅट इज भारत. जर एवढे PhD होल्डर सगळे तज्ञ लोक जर तिथे होते तर त्यांनी
असं का केलं की त्यांनी इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट्स असं का म्हटलं? आणि भरपूर ठिकाणी जसं इंडियन रेल्वे, तर तिथं भारतीय रेल्वे पण उल्लेख करतात, ना की दुसरा उल्लेख करतात, जसं भारतीय डाकघर, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. पण मग भारतीय ते आता रिलिजियस म्हणून नाही, तर ते आता पूर्ण देशाने ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि संस्कृतीचं झालं तर आपण बोलतो की आपण विविधतामध्ये पण एकता आहे. मग जर एक नाव ठेवलं तर एवढं काय विविधता प्रॉब्लेम होत असेल, आणि जर प्रॉब्लेम होत असेल तर आपण मान्य केलं पाहिजे की आपण विविधतेला ऍक्सेप्ट करत नाही. ओके, जसं तुम्ही म्हटलं की कॉन्स्टिट्यूशन मधला जो कलम 1 आहे त्यात हे मेन्शन केलेलं आहे, नमूद केलेलं आहे की इंडिया ऍज अ भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स. पण जर इंडिया हे पूर्वीपासून जर हे नाव चालत आलेलं आहे, आता आपण बघतो की आपला सीसॅक क्लब आहे, ह्याचं मेन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, तर आपण म्हणताना सुद्धा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस म्हणतो, IAS म्हणतो, IPS म्हणतो. तर ह्या सर्व गोष्टींवरती हे चेंज केल्याने काय परिणाम होईल ह्याचा विचार सुद्धा केला पाहिजे. परिणाम जेव्हा होईल जेव्हा आपण असं वेगळंच नाव काहीतरी देऊ. जर आपण सगळ्यांच्या फॅमिलीयर, सगळ्यांच्या ओळखीचं जर नाव दिलं तर मला नाही वाटत एवढे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, लोक इझिली ऍक्सेप्ट करतील आनंदाने. ओके, तर कन्सिडरिंग इंडिया हे आपल्या ओळखीचं आहे नाव की भारत आपण जे म्हणतो, पण जर ग्लोबली आपण जर विचार केला की आता भारत ट्रेड करतो, भारत बाकीच्या भरपूर गोष्टी, आता G20 समिट जिथं हा मुद्दा उठवला गेला, तो जर मुद्दा आपण धरून चाललो तर एवढे देश आपल्याकडे आले होते. आणि असं आहे की भारतामध्ये अजून भरपूर समस्या आहेत ज्या सोडवल्या गेल्या पाहिजेत, ज्या समस्यांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. तर इंडिया काय आणि भारत काय ह्या मुद्द्यावरती एवढं लक्ष का दिलं पाहिजे? हा अट्टहास का की नाही इंडियाचं भारतच केलं गेलं पाहिजे? जसं तुम्ही बोलत की आता डेव्हलपमेंटवर आपण फोकस केला पाहिजे, ना की नावावर. पण एवढी वर्ष आपण डेव्हलपमेंट मध्ये फोकस केला, आज फक्त आपल्या देशातला फक्त कृषी शेतीचा जो माल आहे तोच बाकीच्या देशात चालतो. आज सगळे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट असू दे, सगळे ऑटोमोबाईलचे कंपोनेंट असू दे, ते सगळे कंपोनेंट्स हे तर बाहेरून येतात, आयात होत आहेत. इंडिया फक्त लेबर स्वस्त असल्यामुळे इंडियात बाकीच्या कंट्री फक्त फॅक्टरी टाकतात. मग जर इंडिया नाव ठेवून काय आपल्याला असं काय भेटलं ऍडव्हान्टेज की जेणेकरून जेव्हा कॉन्स्टिट्यूशन निर्माण केलं तेव्हा नक्कीच फायदा होता, पण ओव्हर द इयर्स 75 वर्ष मला नाही वाटत की इंडिया नावामुळे बाहेरच्या देशात आपलं ऍक्सेप्टन्स झालं जास्त झालं आणि भारत आता झालं की आपली डेव्हलपमेंट आता थांबेल असं मला नाही वाटत. ठीक आहे, जर आपण हे कन्सिडरेशन मध्ये घेतलं की आता इंडियाचा आपण भारत करणार आहोत, तर मग त्याप्रमाणे आपण सगळ्याच गोष्टी बदलल्या पाहिजे. म्हणजे फक्त इंडियाचं भारत करून उपयोग नाही, मग बाकीच्या सर्वच गोष्टींमध्ये आपण संस्कृत आणलं पाहिजे, मराठी आणलं पाहिजे, हिंदी आणलं पाहिजे, आपण इंग्लिशवर पूर्णपणेच बहिष्कार टाकला पाहिजे. पण हा फॅक्ट आहे की इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज आणि ग्लोबली आता भारताला जास्त विचार करण्याची गरज आहे. इंटरनल पॉलिटिक्स हे नंतर सॉल्व्ह केले जाऊ शकतात, जे बाकीचे मुद्दे आहेत देशामध्ये आपल्या ते सॉल्व्ह केले गेले पाहिजे. आणि जर चेंज करायचाच आहे तर तो ओव्हरऑल सिस्टीम मध्ये करावा, ना की फक्त देशाच्या एखाद्या नावावरून. जसं तुम्ही बोलत की ग्लोबली इंग्लिशचा भरपूर प्रिफरन्स आहे, पण ग्लोबली आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट परराष्ट्र धोरण ठरवण्यापेक्षा इथला जो माणूस आहे, इथला जो व्यक्ती आहे, ज्याचं जो भरपूर दारिद्र्य रेषेखाली आहे मोस्ट ऑफ द लोक, त्याला ते इंग्लिश पासून कसं काय हे होईल. आणि मेडिकल मध्ये पण आता आपण बघतोय की जो 5 वर्ष पूर्ण इंग्लिश मध्ये शिकलाय, तो गावातला जो पेशंट आहे त्यासोबत तो इझिली कम्युनिकेशनच करत नाही, तर मग त्या डिग्रीचा आणि काय फायदा? आपण इंजिनिअरिंग पूर्ण इंग्लिश मध्ये शिकतोय, आपण काय बाहेरच्या देशातल्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार, आपण इथल्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. त्यामुळे जर इथली भाषा ही आपल्याला आलीच पाहिजे आणि तेच भारत रिप्रेझेंट करते की एकदा का आपण भारत झालं की इथल्या लँग्वेजला, इथल्या लोकांना, इथल्या ज्या परंपरा आहेत त्याला हे ऍडव्हान्टेज भेटेल. भाषेचा जर आपण विचार केला तर मग ही चूक सरकारची आहे. जे कोणतं सरकार विच एव्हर इज द रुलिंग पार्टी, ती म्हणा की शिक्षण धोरणात मग बदल केले पाहिजेत. तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये जरी शिकत असला तरी बाकीच्या भाषांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही मराठी असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, जी की आपल्या देशामध्ये नाही शिकवली जात. आता आपल्या देशामधली ही सद्यस्थिती आहे की भगवद्गीता जो संस्कृत ग्रंथ आहे, एवढा महान ग्रंथ आपण म्हणतो की जेवढे पण ग्रंथ आहेत त्यातील सर्वात महान ग्रंथ आपण श्रीमद भगवद्गीता म्हणतो. पण ती भगवद्गीता देशाच्या बाहेरच्या लोकांना माहितीये, पण आपल्या देशातल्या लोकांना माहित नाही. आपल्या देशातले लोक वाचत नाहीत, तेवढं पूजनीय मानत नाहीत जे बाहेरच्या देशातले लोक मानतात. मग आपली संस्कृती ही कितपत जोपासली जाते. आणि भाषेचं जे आपण म्हणतो तर भाषा ही शिकण्याचा भाग आहे, हा शिक्षण धोरणाचा भाग आहे की आपण कितपत एखाद्या भाषेला महत्व देतोय. आपण घरी मराठी बोलतो, आपण आपल्या सवंगड्यांसोबत मराठी बोलतो, आपण मराठी साहित्य वाचू शकतो. तर भाषा हा मुद्दा नाहीच आहे की भाषा
जर तुम्हाला तुमची भाषा प्रगल्भ करायची, अजून सुधारायची आहे, तर त्याच्यासाठी भरपूर मार्ग आहेत. इंडियाला भारतच करून एखाद्या देशाचं भाषा काय म्हणतो प्रिझर्व्ह होणारे हा मुद्दा नाही. भाषेचा मॅम तुम्ही बोलत की फक्त कन्व्हर्सेशनसाठी, फक्त संवादासाठी वापर होतो. पण जर तुम्ही बघितलं तर युपीएससीचं जर तुम्ही काढले तर सगळे जे इंग्लिश मिडियमचे आहेत तेच पुढे जात आहेत. मग कसं काय बाकीच्या भाषांना, रिजनल लँग्वेजला ते हे करतात. आणि तो जो अधिकारी होणार आहे तो अशा एका पार्ट मध्ये जाणार आहे की जिथे समजा तो गेला नक्षलवादी एरिया, तर तो त्या इंग्लिशचं काय करणार आहे ऍडमिनिस्ट्रेशनसाठी, त्याला तिथली लोकल लँग्वेज आलीच पाहिजे. तर त्यामुळे जर आपण भारत जर केलं तर आपल्या लँग्वेजला आपण जास्त सपोर्ट करू. आपली ध्येय धोरणं त्या प्रकारचे असतील की आपल्या लोकांचा विचार करू, ना की इंडियामध्ये जे की आपण ब्रिटिशांपासून जी पॉलिसी आल्यात, आता युपीएससीची सिस्टीम जी ब्रिटिशांपासून आहे त्याच थोडेफार चेंजेस करून तेच पुढे चालतात. पण जर ऍज अ भारत म्हणून आपण ऍज अ रिप्रेझेंट केलं तर ते भारतातल्या लोकांसाठी काय बेनिफिशियल आहे ते ऍडव्हान्टेज. तर तुम्ही असा मुद्दा मांडला की समजा फॉर एक्झाम्पल एखादा IAS ऑफिसर आहे आणि तो एखाद्या नक्षलवादी एरियामध्ये तो पोस्ट झालेला आहे, तर ठीक आहे, हे मान्य आहे. पण जो इंडियन फॉरेन सर्व्हिसेस मध्ये जो एखादा व्यक्ती जातो, जो एखादा ऑफिसर जातो, तो देशाच्या बाहेर जाऊन काम करतो. फॉरेन सर्व्हिसेस म्हणजे इट कम्स इन द नेम की फॉरेन सर्व्हिसेस म्हणजे त्याला देशाच्या बाहेर जाऊन काम करणे. तिथे तो भारत किंवा आपली भाषा घेऊन जाऊच शकत नाही, इंग्लिश शिवाय त्याला पर्यायच नाहीये. हा, मग IFS मध्ये किती पोरं आहेत आणि बाकी सगळे किती आहेत? तर जास्त मेजॉरिटी तर दुसऱ्या लोकांचीच आहे. मग IFS मध्ये आपण तेवढं ठेवून इंग्लिश ठेवून त्यांना हे करू शकतो. आणि राहिला प्रश्न की भारतच का, तर भारत ग्रीक हा देश होता ज्याला भरपूर इंग्रजांनी राज्य केलं, पण तिथे ते इंग्रजांचं शिकवत नाहीत इंग्रजांनी कसं राज्य केलं. ते बोलतात की इंग्रजांनी आम्हाला राज्य केलं ते ठीक आहे, पण आम्ही बाकीच्या देशांवरती कसं राज्य केलं हे ते त्यांच्या पुस्तकांमध्ये शिकवतात. मग परत येऊन जाऊन मुद्दा हाच येतो की ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम देशाचं नाव काय आहे ह्याचा नाहीये, हा प्रॉब्लेम आहे शिक्षण धोरणाचा, की शिक्षण धोरण कसं बनवलेलं गेलंय, आपले टेक्स्टबुक्स कसे डिझाईन झालेले आहेत, हा प्रॉब्लेम आहे. आता आपण जर समजा जिओपॉलिटिकल रिलेशन्स हा जर मुद्दा घेतला तर जेवढे काही ऑफिसर्स असतील जे इंडियामधून बाहेरच्या देशांमध्ये जातात आपल्या देशाला रिप्रेझेंट करायला, तर त्यावेळी प्रत्येक ठिकाणी त्यांना इंग्लिश हे मॅन्डेटरी आहे, ही पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि ग्लोबली भारताला भारत म्हणून आपण ओळखतो, पण बाहेरच्या देशांमधील जे लोक आहेत ते इंडियाला इंडिया म्हणूनच ओळखतात. आता टीम इंडिया क्रिकेट आपण स्पोर्ट्स म्हणलं एखादा, तर टीम इंडिया म्हणून रिप्रेझेंट करतो आपण, टीम भारत म्हणून नाही. तेच 75 वर्षांनी इंडिया ठीक आहे रिप्रेझेंट करतं, पण ते इंडिया रिप्रेझेंट कशामध्ये करतात की हा बाहेरच्या देशात जातात, ते सर्वे लिहितात की इंडियात बघा किती उपोषित लोक आहेत, किती गरीब लोक आहेत, दारिद्र्य रेषेखाली काय आहेत. आतापर्यंत आपल्याला तेच भेटले, तेच सर्वे भेटले. असा एक तरी सर्वे सांगा की जो आपल्या इंडियाच्या प्रोग्रेसिव्ह मध्ये लिहिले. ओके, कधी गेलात ना तर भगवद्गीतेचा मी मुद्दा परत एकदा उठवते, कारण ह्या मुद्द्यावरती मी भरपूर विचार केलेला आहे की भगवद्गीता आहे ना, तुम्ही त्याच्यावर जाऊन रिसर्च करा. भगवद्गीतेवर जेवढे बाहेरच्या लोकांनी जेवढा स्टडी केलाय तेवढा भारतीयांनी नाही केलेला आहे, तर त्याला तेवढं महत्व दिले गेलेलं नाही. आणि जर भारत हेच आपल्याला एवढं जपायचं आहे तर जेव्हा आपले प्रधानमंत्री बाहेरच्या देशाच्या लोकांना जेव्हा भगवद्गीता गिफ्ट म्हणून देतात, ऍज अ काय म्हणतो रिस्पेक्ट म्हणून जेव्हा देतात, मग संस्कृत आणि मराठीमध्ये का नाही देत, त्यांच्या भाषेमध्ये का देतात? मग आपण जगाला तेच दिलं ना की भगवद्गीता, संत, बाकी जे डेव्हलपमेंट आहे ती कधी दिलीच नाही. जग आपल्याला तेच म्हणून ओळखतं की हा देश संतांचा देश आहे, अध्यात्म देश आहे. बाकी आपण कधी सॉफ्टवेअर बद्दल विचार नाही केला, इथल्या डेव्हलपमेंट बद्दल विचार नाही केला. म्हणजे आपल्याला बाहेरची लोक पण तेच समजतात की हा इथे अध्यात्म साधूसुधांचा देश आहे, इथे जास्त डेव्हलपमेंट होणार नाहीये. यांनी नाव चेंज केलं नाहीये ब्रिटिशांनी, तर हे काय करू शकतात डेव्हलपमेंट? मग तुम्ही हा मुद्दा मांडला की देशाने टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स काय केले, बाकीच्या डेव्हलपमेंट्स. मग माझा तोच मुद्दा आहे की त्या डेव्हलपमेंट्स जर एवढ्या महत्वाच्या आहेत तर देशाचं नाव इंडिया ठेवायचं का भारत ठेवायचं ह्याच्याकडे एवढं लक्ष केंद्रित केलंच नाही गेलं पाहिजे. जर एवढे बाकीचे मुद्दे आहेत आणि कोणत्याही देशाचं वर्चस्व, ग्लोबली जे वर्चस्व निर्माण होतं तिथे देशाचं नाव काय आहे ह्याच्यावरून नाही होत, तो देश काम काय करतो, त्याची जिओपॉलिटिकल रँक काय, म्हणजे तो देश ग्लोबली किती महत्वाचा आहे हे जास्त महत्वाचं आहे, ना की देशाचं नाव काय आहे ते. जसं बोलत की नावामुळे डेव्हलपमेंट होत नाही, पण मला असं वाटतं की नाव हे एक प्रकारचे इमोशन देतं. आज पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपल्या मनात एक वेगळी स्मृती निर्माण होते. आपण त्यांच्या नावाने जे काही कार्य केलं
तर ते अधिक जोमाने अधिक एनर्जेटिक होतं. मला असं वाटतं की भारत जर नाव दिलं तर इथल्या आपली जी लोक आहेत ती नाकी जे त्यांना माहिती की हे नाव कोणी दिलं तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, आणि त्यांनी आपल्या एवढी वर्ष काय केलं तर राज्य केलं, इथल्या भरपूर एक्सप्लोटेशन केलं. नो डाऊट त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर दिलं आपल्याला, पण तेवढंच 10 पटीने जास्त त्यांनी आपलं एक्सप्लोटेशन पण केलं. भरपूर आपली जी संपत्ती होती ती दुसऱ्या देशात दिली. आज इंग्लंडचं जे आपण बघतोय एवढा लहान देश, पण आज जगावरती तो राज्य करतोय. तर तेच कारण आहे इंडियामुळे. त्यामुळे